मित्रहो, नुकताच नीट परीक्षेच्या पेपरफुटीचा गोंधळ आपल्या समोर आला. या पेपरफुटीमध्ये एक गोष्ट काय स्पष्ट झाली, तर अनेक डॉक्टरांना अटका झाल्या. का? तर या डॉक्टरांना असं वाटत होतं, आपली मुलं सुद्धा आपल्यासारखे डॉक्टर व्हावेत आणि त्यातूनच आपल्या मुलांची क्षमता नसताना हा नीटचा पेपर फोडायचा, त्यासाठी लाखो रुपये मोजायचे आणि मुलांना बोगस पद्धतीनं डॉक्टर करायचं, असा हा सगळा फंडा होता. पण आता या फंड्यावर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीच करारी आणि करडी नजर पडलेली आहे आणि त्यामुळे सगळं नीट होईल 21 जूनला, असं आता अनेकांना वाटतंय. अशाच पद्धतीत एखादी करडी नजर या सगळ्या राजकीय नेत्यांच्या आणि आमदारांच्या पोराबाळांवर पडण्याची गरज नाहीये का? तर तेही आहे. का आमदारांच्या मुलांना असं वाटतंय की आपण सुद्धा आमदार झालं पाहिजे? नेत्यांना आपल्या मुलांना झटपट नेता करण्यामध्ये का इतकी जीवघेणी स्पर्धा करायची आहे? आणि चौकटीमध्ये न बसताना, क्षमता नसताना फक्त ते आपल्या पोटी जन्माला आलेत म्हणून त्यांना आमदार करायचे? राज्यात आता सध्या राजकीय नेत्यांनी, आमदारांनी उच्छाद मांडलाय आपापल्या दिवट्याला विधिमंडळात पाठवण्यासाठी आणि त्यामुळेच प्रचंड मोठा संघर्ष आपल्याला राजकीय या सगळ्या सारीपाटावर दिसतोय. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून जाणाऱ्या या जागांवर दिसतोय. 18 तारखेला निवडणूक होणार आहे. पण यात सगळ्यात आघाडीवर आहेत एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे मावळे. कारण ते आता फक्त मावळे नाही राहिलेत, तर ते आता सत्तेसाठी कावळे सुद्धा झालेले आहेत. काय आहे सगळा मामला? मी आपल्याला सांगणार आहे. नमस्कार, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र. थेट, अचूक, बोल्ड आणि बिनधास्तपणे वक्तव्य करणं आणि आतली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवणं, यासाठी कटिबद्ध राहणं म्हणजे टाइम महाराष्ट्र. मित्र हो, विधान परिषदेच्या ज्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत 18 जूनला, त्यामध्ये 17 जागांवर निवडणुका होणार आहेत आणि या 17 16 ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांमधून आमदार विधिमंडळात पोहोचणार आहेत. विधान परिषदेमध्ये एकूण 78 आमदार असतात आणि त्यापैकीचे 22 आमदार हे स्थानिक स्वराज्य संस्थांमधून येत असतात. या 22 पैकी 16 ठिकाणी गेल्या 4.5 वर्षामध्ये स्थानिक स्वराज्य अस्तित्वात नसल्यामुळे निवडणुका झालेल्या नाहीयेत आणि त्यामुळे आता अनेक नेत्यांना, आमदारांना, इच्छुकांना किंवा विधानसभा लढवू न शकलेल्या, एनकेन कारणाने लढवू न शकलेल्या अनेकांना असं वाटतंय की हीच ती वेळ आहे, मला विधिमंडळात पोचायचंय. पण आता यात सगळ्यात आघाडीवर कोण आहेत? तर यात सगळ्यात आघाडीवर आहेत ते काही विद्यमान आमदार. आता या विद्यमान आमदारांचं झालंय असं की आता नुकताच जो नीट पेपर फुटीचा प्रकार घडला, 3 मेला नीटची परीक्षा होती आणि त्यावेळेला पेपर फुटला. ती परीक्षा आता रद्द झाली आणि ती आता 21 जूनला होणार आहे. आता ही नीटची जी पेपरफुटी झाली, याच्यामध्ये सगळ्यात मोठा जो सहभाग होता, हा अनेक डॉक्टरांचा होता. का डॉक्टरांचा होता? तर या डॉक्टरांकडे लाखो रुपये असतात, ते व्यवसाय करत असल्यामुळे किंवा डॉक्टरकी करत असल्यामुळे. मग त्या लाखो रुपयातून आपल्या मुलाला सुद्धा डॉक्टर करायचा, असा चंग यांनी बांधलेला असतो. मुलाची क्षमता नसते. कसं तरी रडत-कढत ते अगदी आपला शैक्षणिक टप्पा पार करत असतात आणि तरीही त्यांना डॉक्टर करण्याचा अट्टाहास या पालकांना असतो. त्यातून लाखो रुपये खरेदी करून हे नीटचे पेपर खरेदी केले गेले, फोडले गेले आणि घोटाळा केला गेला. असाच घोटाळा 2024 लाही झाला होता, आताही झाला आणि आता तर त्यावर सगळी वरताण झाली. प्रकरण सीबीआय पर्यंत पोहोचलं आणि त्यामुळे त्यावर आता या येणाऱ्या परीक्षेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची करडी नजर असणार आहे. अशीच नजर आता पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणाला लागणार आहे का? तर त्याचं उत्तर होय आहे. ही करडी नजर कोणाची असायला हवी? तर ती करडी नजर मग थेट पंतप्रधानांसारख्याच एका इतक्या उंचावर बसलेल्या आणि स्वतःवर काही डाग नसलेल्या नेत्याची असणं गरजेचं आहे. कारण होतंय काय, की ज्या वेळेला हे मोठे नेते जर आपल्या हाताखालच्या किंवा आपल्या सहकारी नेत्यांना असं सांगू लागले, की तुमच्या मुलाबाळांना काही तिकीटं मिळणार नाहीत, जर थांबा. तर मग हे खालचे नेते त्या वरच्या मोठ्या नेत्याकडे बोट दाखवतात. तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांसाठी हेच केलं होतं. मग तुम्ही उद्धव ठाकरेंचं नाव घ्या किंवा तुम्ही एकनाथ शिंदेंचं नाव घ्या.
त्यांची ही मुलं राजकारणात आहेत हे आता शिवसेनेतल्या किंवा त्या त्या पक्षातल्या लोकांना लक्षात आलेलं आहे. आता अशीच बोटं सुनेत्रा पवारांकडे किंवा सुनील तटकरेंकडे जर गेली तर त्यांनी सुद्धा आपल्या मुलांसाठी तेच केलेलं आहे. याच्यामुळे झालंय असं की या विधान परिषदेसाठी जे काही इच्छुक आहेत, एकट्या भाजपमध्ये 840 लोक इच्छुक आहेत. आता यातून भाजपच्या वाट्याला ज्या काही 11 जागा येतील किंवा 12 जागा येतील, अजून जागा वाटपाचा फॉर्म्युला आलेला नाहीये. पण मग त्यात या 11 किंवा 10 जागांवर कशा पद्धतीत ही 800-850 इच्छुक मंडळी बसणार आहेत? आणि त्यात आता या सगळ्या आमदारांनी आपापल्या मुलांचं घोडं पुढे दामटायला सुरुवात केली आहे. यात सगळ्यात आघाडीवर कोण आहेत? तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे. आता बघा, सुनील तटकरे स्वतः खासदार आहेत. त्यांची मुलगी महिला आणि बालकल्याणची मंत्री आहे, कॅबिनेट मंत्री आहे. आणि रायगडमध्ये एक फार मोठं प्रस्थ तटकरेंचं आहे. तरीही त्यांना आपला मुलगा अनिकेत तटकरे विधान परिषदेवर हवा आहे. कशासाठी? तर का तो एकदा आमदार होता, आता पुन्हा त्याला जायचंय. हीच गोष्ट भरत गोगावलेंची. भरत गोगावलेंचा मुलगा विकास गोगावले. आता शिवसेनेतून किती लोक इच्छुक आहेत बघा? 5 लोक शिवसेनेतून इच्छुक आहेत की आपल्या मुलांना विधान परिषदेवर पाठवण्यासाठी. सगळ्यात आघाडीवर कोण आहे? तर भरत गोगावले. मग ते आपल्या मुलासाठी विकाससाठी प्रयत्न करतायत. त्यानंतर किशोर आप्पा पाटील, ते आपला मुलगा सुमितसाठी प्रयत्न करतायत. याचं वय फक्त 26 वर्ष आहे आणि विधान परिषदेवर जाण्यासाठी 30 वर्षांची वयोमर्यादा आहे. असं मी नाही सांगत आहे, कोण सांगतंय ते तुम्ही स्वतःच ऐका. मागणी काय, त्यांचा मुलगा काय माझा मुलगा काय वेगळा नाही आहे, पण त्याचं वय 28 आहे आणि ते आता आमदार आहे, त्यामुळे त्यांना या गोष्टी माहिती असल्या पाहिजेत. 30 वर्ष वयाला पूर्ण लागतं. त्यामुळे मला असं वाटतं की शेवटी तो माझा नातू लागतो नात्याने, सुमित. आता तुम्ही ऐकलं की गुलाबराव पाटील काय म्हणतात. आता हे गुलाबराव पाटील हे स्वतःच्या मुलासाठी इच्छुक आहेत, प्रताप पाटीलसाठी. आता गुलाबराव पाटील हे स्वतः एका महत्त्वाच्या पदावर आहेत, स्वतः आमदार आहेत, स्वतः मंत्री आहेत. आणि मग अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेला त्यांच्याच मुलाला तिकीट द्यायचंय, हे कसं काय? हीच गोष्ट प्रताप पाटील चिखलीकरांची आहे. त्यांनाही आपल्या मुलासाठी तिकीट हवंय. अब्दुल सत्तार त्यांनाही आपला मुलगा समीरसाठी तिकीट हवंय. मग या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर आता यातले काही लोक कसे आहेत ते बघा. तुमच्या मुलाला तिकीट मिळतंय ना, ते आम्हाला नाही चालणार, मग त्यासाठी आमची मुलगी पण निवडणुकीच्या रिंगणात उतरणार. म्हणून अलिबागचे जे आमदार आहेत महेंद्र दळवी, त्यांनी आपली मुलगी जुईली हिला आता निवडणुकीच्या रिंगणात उतरवायला सुरुवात केलेली आहे. आणि ती निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आणि जिंकून येणार, अशा पद्धतीच्या राणा भीमदेवी थाटातल्या घोषणा आणि वल्गना सुद्धा महेंद्र दळवी यांनी केलेल्या आहेत. या आमदारांना किंवा या नेत्यांना आपल्या मुलांनाच हे सगळं मिळावं हा अट्टास का? आता यातली गंमत बघा. गेल्या काही दशकांमध्ये शरद पवारांनी एक शब्द प्रचलित केला, तर तो शब्द काय आहे? इलेक्ट्रोल मेरिट, म्हणजे निवडून येण्याची क्षमता. आता हे आमदार, हे मंत्री, हे कॅबिनेट मंत्री, हे खासदार यांच्या आता अशाच पद्धतीत भाजपमध्ये धनंजय महाडिक जे आहेत कोल्हापूरचे, त्यांचा मुलगा कृष्णराज महाडिक याला सुद्धा विधिमंडळात जाण्याचे वेध लागलेले आहेत. तर ह्या सगळ्या नेत्यांकडे प्रचंड मोठ्या प्रमाणात सत्तेमधून आलेला पैसा आहे. मग जसं नीटमध्ये डॉक्टरांनी पेपर फुटीसाठी पेपर खरेदी केले, यांना सुद्धा जागा खरेदी करायच्या. मग पक्षाला निधी द्या, महत्त्वाच्या कार्यकर्त्यांना आपल्या आर्थिक शक्तीने, धनशक्तीने किंवा मनगट शक्तीने दाबून टाका, हे सगळं सुरू झालेलं आहे. आणि याच सगळ्या नेत्यांनी महाराष्ट्राचं राजकारणाचं पुरतं कडबोळं करून टाकलेलं आहे. प्रत्येक नेत्याला आपला मुलगा हा आमदार झालेला, खासदार झालेला, मंत्री झालेलाच बघायचा आहे. आणि मग याच्यामध्ये कोणीच मागे राहिलेलं नाहीये. ज्या प्रादेशिक, जर आपण 5 प्रादेशिक भागांचा जर विचार केला, मग कोकण असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा या मुंबईकडचा परिसर असेल, या सगळ्या ठिकाणी आमदारांना आपापल्या पोरांना नेता करण्याची प्रचंड मोठी स्पर्धा सुरू झालेली आहे. याचं कारण हे आहे की एकनाथ शिंदेबरोबर असलेले अनेक लोक हे वादग्रस्त आहेत. म्हणजे मग तुम्ही भरत गोगावलेंना घ्या, विकास गोगावलेंची कार्यपद्धती तपासून बघा. ही मी सांगत नाहीये, हे पोलिसांच्या डॉक्युमेंट्सवर आलेलं आहे, हे पोलिसांच्या पेपर्सवर आलेले आहेत. विकास गोगावलेंनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकांना काय केलं होतं ते तपासून बघा. अब्दुल सत्तार यांच्या मुलाचे कारनामे तपासून बघा. ही जी नेत्यांची
पोरं आहेत ही आपल्या वडिलांचे पैसे, सत्ता, यंत्रणा याच्या जोरावर आपापल्या भागामध्ये प्रचंड मस्तवाल आणि माजलेली आहेत. आणि तरीही याच मुलांना आमदार करा, याच मुलांना नेते करा, हा जो काही प्रकार आहे, या प्रकारामुळे आता एकनाथ शिंदे असो किंवा राष्ट्रवादीच्या सुनेत्रा पवार असो किंवा मग इतर कोणताही नेता, अपवाद फक्त देवेंद्र फडणवीसांचा, कारण त्यांची लेक दिविशा ही अजून लहान आहे आणि तिला आत्ता तरी सध्या राजकारणाचे काही वेध लागलेले नाही आहेत. पण असं आमची मुलं राजकारणात येणार नाहीत असं सांगणारे अनेक जण हे आपल्या मुलांना सोयीने आणि व्यवस्थित पद्धतीने राजकारणात आणताना दिसत आहेत. भले मग त्यांची मुलं बिझनेस स्कूलमध्ये शिकू द्या, विदेशात शिकू द्या, शिकून आल्यानंतर त्यांना इथल्या निस्सीम कार्यकर्त्यांच्या डोक्यावर बसवून राजकीय सारीपाट त्यांना परिचित करून दिला जातो. हे जे काही महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू आहे त्याच्यामुळे या नेत्यांना स्वतःच अडचणीत येण्याच्या गोष्टींसाठी पायघड्या घालायला लागतायत हे आपल्याला दिसतंय. आता या 16 जागांसाठी प्रत्येक पक्षामध्ये प्रचंड मोठा संघर्ष आणि प्रचंड मोठं लॉबिंग सुरू आहे. आता या अशा सगळ्या परिस्थितीमध्ये या नेत्यांच्याच मुलांना जर पुन्हा आमदार केलं, विधान परिषदा दिल्या, नगरसेवक केलं, महत्त्वाची पदं आणि खाती दिली, तर मग सामान्य कार्यकर्त्यांनी फक्त सतरंजाच उचलायच्या असंच या राजकारण्यांना वाटतंय का? आणि त्यामुळेच राज्याच्या वेगवेगळ्या भागामधल्या त्या त्या प्रदेशातल्या आणि त्या त्या टापूमधल्या नेत्यांच्या विरोधात कुठल्याही क्षणी प्रचंड मोठा जनक्षोभ उसळू शकतो अशी परिस्थिती आहे. आता याचं काय करायचं हे या नेत्यांनी ठरवायचंय. मित्रहो, या सगळ्या परिस्थितीबद्दल आपल्याला काय वाटतंय आपण या व्हिडिओच्या खाली असलेल्या इनबॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. धन्यवाद.